श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत संकल्पयुक्त पठण अध्याय 16 ते 18. नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. 9 ते 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींची विशेष सेवा मी करत आहे आणि रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातले वाचत आहे. कालपर्यंत आपले 15 अध्याय झाले. आज मी 16वा अध्यायाला सुरुवात करणार आहे. आपण आता ते ऐकूया, ग्रहण करूया. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूहरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल अमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना. तुम्ही व्हावं या कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर. अफूचे भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं या पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलून तिघांचे 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारः कैशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी असावा निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली. ती घेऊन तयेवेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणू मात्र चित्ती तुआन धरावा. आज्ञा ऐकोनी आयशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणांशी बोलवले. संकल्प करूनी ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहु आकांता. घेत उर बडवणी विनविते जोडवणी कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियाचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार
तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करूनी तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी काही करणी केली याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणूनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जैसे देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकोनी या देव मामलेदार हासोनी देती उत्तर. यासी पिशाच्य लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करतं. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुद्धा. परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली आहे. कोणे एके समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीत त्यांचे. स्वामी सुत तयासी लावी आले स्वामी भक्तीसे. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्री चरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्री चरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास. कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतई त्याप्रती मनातील खुण सांगती. ऐकोनी जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सदा स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. त्या समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकानंद. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदरी प्रार्थोनी आणावे. पाहुन या समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तायकानी. आम्ही जातो निजधामा वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजाण लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं. मार्गधरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरे बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करीत दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थासी. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगते समर्थ त्यासी खालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवू का. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करूनी
परी गंध न लाविती, भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकती, कोणासंगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहूनी आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता. तो दुःखद समय वरणता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते, सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलती त्यासी, उल्लंघिले अमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला, धन्य धन्य स्वामी कुमार. उतरले भव दधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर झाली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पण वस्तू. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकाही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानुसी, त्या समय मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी. रात्रंदिनं तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेवली विटायसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चाललेला. काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोललेल्या बाईशी, 4 वेळा जेऊ घाला यासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नका. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता, रोग कोठे राहिलं. केज गाव मोगला इथं, तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापावे मठात. या कारणे अक्कलकोटी येता दर्शन घेत स्वामी समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी, पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादासी. समागमे अमुच्या बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञ तरी सांभाळत त्याशी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठवली केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईत पाठविले. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी कफनी थोडी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवसनिशी गोसावीहून गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे आयशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वर घरा म्हणती त्यावरी. त्या आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता. अज्ञान गेले तयाचे. धन्य गुरुचे महिमा, न पादुका स्पर्श करून जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पावनवृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणायची समर्थ आपण हे काय करिता. दादाजी अशिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटले आम्हासी त्याची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नका. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारू नये. तुकेचं पुरे झाले. 19 वचनाला समर्थाची क्रोध आला. घाला म्हणते बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीतच असते. परी समर्थ त्या समयीत लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवले भिक्षेसी. ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले. अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलविले. काय सांगितले त्याशी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापदा कारण. ऐकोन मातेची उक्ती. दादा तिचं प्रत बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविती. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टोदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. असं हे स्वामी समर्थ चरित्र सारामृत 16 ते 18 असं हे स्वामी चरित्र सारामृत मी आज पठण केले. संकल्पयुक्त पठण होते माझे. तुम्हाला ते कसे वाटले ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आवडले असतील
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ कृपा असती पाठीशी, भीती काय मग त्याशी, अशी माझी सध्या अवस्था आहे. स्वामी कृपा पाठीशी आहे, त्यामुळे मला हे असे नवीन नवीन उपक्रम करायला आवडत आहे. स्वामी कृपेने मी आज हे स्वामी चरित्र सारामृताचा आजचा हा 6वा दिवस, उद्या याची सांगता होईल. 18 ते 21 असे जे 3 अध्याय राहिले ते उद्या होतील स्वामी पुण्यतिथीच्या निमित्तानं. ते तुम्ही जरूर ऐका व कसे वाटले ते मला कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा. आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे.